महासागर न्यूज। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर मलकापूर शहरात जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला। आंदोलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी देशभर सुरू असलेल्या लढ्याला हा नैतिक विजय असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। यावेळी उपस्थितांनी घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा दर्शविला। शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता, स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकारांवर कठोर कारवाई आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांवर केंद्र सरकारने ठोस भूमिका घ्यावी अशी मागणीही करण्यात आली। याप्रसंगी शिवसेना उबाठा जिल्हा उपप्रमुख गजानन ठोसर, ॲडव्होकेट स्नेहल तायडे, इम्रान लकी, सय्यद वसीम, मोहम्मद इक्बाल, संजय इंगळे, सतीश दांडगे, अशोक सुरडकर, प्राध्यापक शुभम सावळे, करण झनके, अजय टप, धनराज गोळे, जितू गोळे, सय्यद ताहेर, रामेश्वर गोरले, चांद चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे देशभर शिक्षण व्यवस्थेतील प्रश्न ऐरणीवर आले असून विद्यार्थ्यांचा संघर्ष व्यर्थ जाणार नाही असा विश्वास व्यक्त केला। तसेच विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांची तातडीने पूर्तता करण्यासाठी केंद्र सरकारने आवश्यक निर्णय घ्यावेत अशी मागणी करण्यात आली। मलकापूर प्रतिनिधी कैलास काळे। आज भारतीय लोकशाहीमध्ये सर्वोच्च स्थानावर माणूस असतो आणि जे जनता असते हे या भारताने आज रोजी सिद्ध केले आहे। हे जे अत्याचारी सरकार आहे त्या सरकारने जरी ती ईव्हीएमच्या भरोश्यावर आली असेल तर भारतीय लोकशाहीचा विजय झाला। हे म्हणून आम्ही आज रोजी इथं तहसील चौकामध्ये फटाके फोडून त्या विजयाचा सर्वोच्च जल्लोष साजरा करत आहोत। मंतरवर गेल्या 32 ते 33 दिवसापासून आंदोलन सुरू असून या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठी हल्ल्यातही बरेच विद्यार्थी जखमी झालेले आहेत। 21 विद्यार्थ्यांनी जवळपास जीवाचं बलिदान केलेलं आहे। आज त्या बलिदानाला आणि त्या आंदोलनाच्या याला यश आले आहे। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असून आंदोलनकर्त्यांच्या ज्या तिन्ही मागण्या आहेत त्याही मंजूर झालेल्या आहेत। त्या निमित्त आज आम्ही इथं फटाके फोडून त्या विजयाचा जल्लोष साजरा केलेला आहे। इन्कलाब जिंदाबाद। महासागर न्यूज।